नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, हयातीचे दाखले जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, काही मोजके कागदपत्र आपल्याला दरवर्षी जमा करावे लागत असतात, त्यापैकी हयातीचा दाखला हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे। मित्रांनो, काही ठिकाणी तहसील कार्यालयात जमा करावा लागतो संजय गांधी विभागात, तर काही ठिकाणी तलाट्यांमार्फत दिला जातो, तर काही ठिकाणी बँकेत हयातीचा दाखला द्यावा लागतो। मग त्यानुसार नवीन नवीन दाखले या ठिकाणी दरवर्षी येत असतात, तर त्यामध्ये पैकी कोणकोणते दाखले आता या ठिकाणी आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हा दाखला जमा करणे गरजेचे आहे। तुम्हाला पेन्शन सुरू ठेवायची असेल तर दाखला देणे गरजेचे आहे। जर तुम्ही या ठिकाणी हा दाखला दिला नाही तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते, कारण की हयातीचा दाखला हा अतिशय महत्त्वाचा असा दाखला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी बँकेत जर तुम्हाला हयातीचा दाखला द्यायचा असेल, बँकेत मागितला असेल, तर अशा पद्धतीने बँकेत हयातीचा दाखला नवीन पद्धतीने आलेला आहे, नवीन दाखला आहे। अशा पद्धतीने बँकेमध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला हा दाखला द्यावा लागणार आहे। तुम्हाला सुरुवातीला फोटो लावावा लागणार आहे। फोटोच्या खाली तुमची माहिती भरायची आहे, नाव लिहायचं आहे, राहणार, तालुका, जिल्हा टाकायचा आहे आणि कोणत्या योजनेचे तुम्ही लाभ घेतात ते टाकायचं आहे। मग त्या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे। बँक अधिकारी तुम्हाला त्यांची सही व शिक्का देईल। त्या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, जात लिहायची आहे, आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे, खाते क्रमांक लिहायचा आहे। मग स्थळ, दिनांक अशा पद्धतीने हा एक दाखला आहे। मित्रांनो, भरपूर ठिकाणी या पद्धतीचा दाखला देण्यात येतो। हा बघा, हा तहसील कार्यालयात जमा करण्याचा दाखला आहे। हयात असल्याचे स्वयं घोषणापत्र असे या दाखल्याचं नाव आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचं वय लिहायचं आहे, आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे, व्यवसाय लिहायचा आहे, राहणार तुमचं कुठे राहतात ते लिहायचं आहे। मग या ठिकाणी ही माहिती सर्व भरून झाल्यावर तुमची सही करायची आहे, दिनांक लिहायचा आहे, ठिकाण लिहायचं आहे आणि 2 साक्षीदारांची नावे टाकून समोर या ठिकाणी सह्या घ्यायच्या आहेत। हा दाखला आहे तो तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी हा दाखला वापरतात। तुमच्या तहसीलमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे। जर तुम्हाला ग्रामसेवकाचा दाखला मागितला तर अशा पद्धतीने हा ग्रामसेवकांमार्फत दाखला तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। मित्रांनो, हे सर्व दाखले तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF मिळून जाईल, तुम्ही त्यातून डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी या दाखल्यांसोबत काही महत्त्वाची कागदपत्रे देणे गरजेचे आहे। मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्रे द्यावी लागत होती। आता सरकारने ते कागदपत्र कमी करून काही मोजकेच कागदपत्र घेऊन तुम्ही हे महाराष्ट्र शासनाची पेन्शन पुढे चालू ठेवू शकता। मग या कागदपत्रांची माहिती आपण बघूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हा दाखला द्यावा लागेल। त्या दाखल्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक द्यावं लागेल आणि मोबाईल नंबरही त्या ठिकाणी लिहून द्यावा लागेल त्या आधार कार्डवर, कारण की तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे, बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे, कारण की DBT प्रक्रिया सुरू झालेली आहे। DBT मार्फत आपल्याला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, त्यासाठी मोबाईल नंबर हा आधार कार्डसोबत जोडलेला असणे गरजेचे आहे, तुमची DBT झालेली असणे गरजेचे आहे। तर महत्त्वाचं कागदपत्र आहे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला देणे गरजेचे आहे आणि बँक पासबुक तुम्हाला या झेरॉक्स फॉर्मसोबत देणे गरजेची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला हयातीचा दाखला या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयाच्या जवळपास झेरॉक्स सेंटरवर मिळून जाईल आणि तुम्हाला जर काढायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत DBT मार्फत पैसे जमा झालेत किंवा नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला आणखी काही माहिती द्यायची असेल तर त्या ठिकाणी मिळू शकेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।